चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. आजच महत्त्वाची नागपूर विद्यापीठ पशु आणि मत्स्य विद्यालयाची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीने खूप जास्त कन्फ्युजन क्रिएट केलं आहे मुलांमध्ये. मुलांना कळतच नाही आहे नक्की काय कसं बघायचं. सो आपण एकेका पदाला तोडून एकेका पदाची जी काही पात्रता आहे, एकेका पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो सांगतोय. आत्ता आपण आपल्या पदाचा डिकोडिंग करतोय आणि ते पद आहे ते म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट. खरं तर दोन लॅबोरेटरी असिस्टंटची पदं आहेत. एक आहे आपलं वेटरनरी सायन्स अँड डेअरी टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी असिस्टंट आणि एक आहे फिशरी सायन्स लॅबोरेटरी असिस्टंट. सो फिशरी सायन्ससाठी 4 पदं आहेत आणि लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 8 पदं आहेत. अशा पद्धतीने लॅबोरेटरी असिस्टंटसाठी टोटल किती पदं झाली? टोटल 12 पदं झाली आणि या पदांसाठी असणारा जो काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो लगभग सेम आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे, जर तुमचं BSc इन DMLT असेल दोघांनाही तर तुम्ही एलिजिबल आहात. लक्षात घ्या, BSc इन DMLT. हां हां, जर तुमच्याकडे हे नसेल, हां पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे BSc इन डेव्हलपमेंट DMLT आहे काहीच विषय नाही, लगेच फॉर्म भरून टाकायचा. ओके, दोघांनाही. त्यानंतर जर तुमच्याकडे BSc इन DMLT नाही आहे तर मग तर बघा, MSc बायोकेमिस्ट्री अप्लाइड बायोलॉजी किंवा म्हणजे आता हे किंवामध्ये असतं, अप्लाइड बायोलॉजी असेल, मॉलिक्युलर बायोलॉजी असेल किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून, कोणत्याही विद्यालयातून, कोणत्याही विद्यापीठातून. त्यानंतर जर तुमच्याकडे हे पण नाही आहे तर डिप्लोमा इन डेअरी सायन्स किंवा डिप्लोमा इन लाईफस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, ह्याच्यामध्ये हे स्लॅश असेल तर किंवामध्ये असतं बरं का. हे स्लॅश म्हणजे किंवामध्ये. डेअरी मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबंडरीमध्ये असेल तुमच्याकडे, रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून तुम्ही 2 वर्ष काम केलेलं जर तुमच्याकडे अनुभव असेल, कुठल्याही गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ग्रांटेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, गव्हर्नमेंट ॲडेड इन्स्टिट्यूट असेल, कोणतीही युनिव्हर्सिटी असेल, जिल्हा परिषद असेल, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असेल. सो अशा पद्धतीने हां कुठेही हे ऑरमध्ये बरं का, हे सगळं ऑरमध्ये, याच्यापैकी काहीही एक चालेल. हे एक असेल तरी चालतंय, हे असेल तरी चालतंय आणि हे असेल तरी चालते. ऑर आहे ते, अँड नाही. अँड असल्यावर दोन्ही पाहिजे. त्यानंतर जर फिशरी तुम्ही बघताय तर MSc बायोकेमिस्ट्री अप्लाइड बायोलॉजी सेमच आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी हे किंवामध्ये, तुमच्याकडे अप्लाय बायोलॉजी तुम्ही एलिजिबल आहात, तुमच्याकडे MSc बायोकेमिस्ट्री तुम्ही एलिजिबल आहात, तुमच्याकडे मॉलिक्युलर बायोलॉजी आहे कोणत्याही विद्यापीठातून तुम्ही एलिजिबल आहात. ओके, फक्त BSc इन DMLT नाही आहे तर असं नाही की तुम्ही तिथे एलिजिबल नाही आहेत, समजून घ्या. त्यानंतर जर तुमच्याकडे हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, तुमच्याकडे DMLT पण नाही, तर तुम्ही डिप्लोमा केला पाहिजे फिशरी सायन्स अँड इक्वालंट कोर्स फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट विथ लास्ट 2 years एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ग्रांटेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट ॲडेल इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. सो बघा, तुमच्याकडे जर हे काहीच नाही आहे तर मग तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स लागेल. बट तुमच्याकडे म्हणजे बायोकेमिस्ट्री आहे, MSc अप्लाइड बायोलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, तुम्ही एलिजिबल आहात. तुमच्याकडे BSc DMLT आहे, तुम्ही एलिजिबल आहात. सेम वर पण त्याच गोष्टी लागू होत आहेत. सो हा तुमचा एकूण एक एज्युकेशनल क्रायटेरिया झाला. जर तुमच्याकडे आहे तर मग तुम्हाला अभ्यासक्रम बघणं गरजेचं आहे. तत्पूर्वी बघा, जो आपला पशुविज्ञान व दुग्ध तंत्रज्ञानासाठी 8 जागा आहेत, आपल्या कॅटेगरीनुसार जागा बघून घ्या. आणि फिशरी सायन्ससाठी 4 जागा आहेत. बघा इथं तुम्ही बघू शकता जो सिलेबस आहे छान आहे, स्वीट, चांगला सिलेबस आहे. कारण की बाकी पदांचा विचार केला तर सिलेबस त्यांचा भयानक आहे. याच्यामध्ये टाईप ऑफ टेस्ट परफॉर्म इन लॅबोरेटरी, नेम ऑफ इक्विपमेंट्स युज्ड इन लॅबोरेटरी, हाऊसकीपिंग अँड क्लिनिंगनेस इन लॅबोरेटरी, मेथड्स ऑफ केमिकल डिस्पेन्शन, त्यानंतर मेथड्स ऑफ स्टेरिलायझेशन ऑफ लॅबोरेटरी इक्विपमेंट्स, कलेक्शन ऑफ ब्लड सॅम्पल्स कलेक्शन अँड स्टोरेज, क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल, इक्विपमेंट्स मटेरियल मॅनेजमेंट अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. सो यामध्ये तर आपण एक्सपर्ट आहोत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये. क्वालिटी कंट्रोल तुम्हाला खूप छान आपण शिकवू. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कलेक्शन ऑफ ब्लड सॅम्पल्स, आपण खूप सगळंच आपण भारी भारी तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात प्रोव्हाइड करणार आहोत. आणि आपण इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये तर मराठीमध्ये नोट्स प्रोव्हाइड करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही स्टडी स्पेस मराठीवर नवीन आहात तर सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि भविष्यामध्ये तुम्हाला खूप जास्त जे काही एक आपण सजेशन्स म्हणा किंवा तुम्हाला गाईड म्हणा सगळं करणार आहोत आपल्या या चॅनलवर. सो सगळ्यांनी आपल्यासोबत कनेक्ट राहायचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक एक करून फोडून तुमच्या पदासाठी आपण गोष्टी इथं घेऊन येणार आहोत. चला, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.